अरे हो, मी वेडा झालोय. तू काहीही म्हण, खरंच मी आकृतीच्या प्रेमात मी वेडा झालो. प्रेम वेडा म्हटलास तरी हरकत नाही. अरे तुला खरं सांगू का निखिल, मी तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, ते लव्ह ॲट फर्स्ट साईट काहीतरी म्हणतात ना, अगदी ते तंतोतंत माझ्यासोबत घडतंय बघ आता. आणि मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा माझी जी अपुरी राहिलेली कविता होती ना, ती अचानक पूर्ण झाल्यासारखी वाटली मला. हाय तो तिचा पांढरा शुभ्र चेहरा, मऊ मऊ कापसासारखे गाल, गुलाबी पाकळ्यांसारखे तिचे ते ओठ, आणि अलगद हलकस त्या पाकळ्यांच्या खाली एक छोटासा तीळ. बाय गॉड, काय ते तिचं हसणं, तिचं हसणं जणू एका कळीपासून ना सुंदर असं एक पुष्प निर्माण होते किंवा जन्म घेते. पण तुला खरं सांगू का निखिल, ती जेव्हा एखाद्या दुसऱ्या परपुरुषाशी बोलते ना, तर तेव्हा माझं अंतकरण असं असं जळफळाट होतो रे. हृदयावर असा दुःखाचा डोंगर कोसळतो. चेहऱ्यावर असं निराशेचे ढग दाटून येतात. हृदयात हृदयात असं काय 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 काहीतरी माहित नाही काय होतं. काय माहित मला, काय माहित मला तिच्याबद्दल का होतो त्रास. काय माहित मला तिच्याबद्दल का होतो त्रास. तिला दुसऱ्याशी बोलताना पाहून रोखतो माझा श्वास. काय माहित मला.